हरिहरेश्वरला आम्ही फायनली पोहोचलो आहे. इथे भरपूर गर्दी आहे. अक्षरशः मी बघाल ना, बाहेर गाडीची पार्किंगच नव्हती भेटत. आता आलो आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे सगळं. खास येण्याचं कारण म्हणजे बाबांना घेऊन यायचं होतं, तर आलं आहे. जरा गुरुजींना भेटायचं आहे. मग बघू तिकडे, मग सर्व दर्शन करून फटाफट निघायचं आहे मग केलशीला. स्विमिंग पूल झालं. पाणी पाणी कमी नाही हाय. पाणी जाईल गाडी पण काटते लोक. आंबे तिथे घेऊन टाकायचे आणि बस. 2 पेट्या काढायच्या. हा या पुढेच आहेत ना. अरे कुठल्या बँकेत जाऊ? पुढच्या बँकेत जाऊ. का इकडे ठेवले तरी बँकेत हे आले.
आहेत बरेच आपल्या जागेवरती. हे आंब्याचं झाड आपल्याच जागेत येतोय हा. एवढे आहेत करवंद. चौकात चौकात बाबा काटे लागतील. बापरे. हा देऊळ आहे काय हा आपल्याकडची तिची बहीण आहे नाही तिथं होतं मध्ये तिथे मध्ये होता हो का? तो देऊळ आहे तिकडे तिथे बसतो ह्या मंदिरात आहे पण इथे सगळे देव आहेत म्हणजे तुमची केसीची ना त्या बहिणी बहिणी असं असं ही धाकटी बाई. रात्रीला मानलेलं आहे. पहिला नाही पहिली होतं हा पहिली वेळेस लास्ट नंबरवालीला पहिला मान दिला ना मग पहिली जत्रा वेळाच हा मग केळशी मग सगळी आहे. मोठी वाटतं महालक्ष्मी आहे मोठी महालक्ष्मी हा केळशीवाली मोठी आहे आणि ही वेळासवाली आहे ना दुधाची ती लहान आहे बाई पण मान दिला त्यांनी आहेत ना वेळास बोलतात ना तिथे पाच हॅलो 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 या हॅलो हॅलो हां वेरा यू हा झाला होता ना झालाय ना अर्धवट कुठून गेला केळशीकडं जस्ट बानकोट जेटीला पोहोचलो आहे. तर अशा प्रकारे आता आपल्याला जेटी भेटली. थोडं थांबणार होतो पण नंतर मग उशीर झाला असता 2:15 वाजले असते. जस्ट आली लवकरच भेटली. जस्ट आपली रोबोट चालू झाले आणि आपल्याला जायचं पलीकडे समोर. मग इथून आपण हरिहरेश्वरच्या दर्शन घेऊन त्यानंतर परत केळशीला आपला प्रवास असेल परतीचा. तर अचानक कारण का पाऊस होता व्हिडिओ काढता आली नाही काही प्रॉब्लेमले. गाडी चालवताना गाडीमध्ये कोणाला जमलं नाही सर्वांना झोप येत होती म्हणून मी कुठेतरी थोडक्यात आपली कोकण प्रवास म्हणून हा व्हिडिओ मी चालू केला आहे. तर आपलं आपण आता पुढचा प्रवास बघूया हरिहरेश्वर. तिकडे बघूया हरिहरेश्वरला जाऊ. जस्ट आत्ता आपण बानकोट सोडलं म्हणजे बानकोट जेटी तिथून आपल्या
परत आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. आपण चाललो हरिहरेश्वरला. तर हे अशा प्रकारे आहे. ते बघा ब्रिज, जो ब्रिजचं काम चालू आहे अजूनपर्यंत कदाचित थांबलेलं आहे. कुठल्या कारणामुळे माहीत नाही, पण बरंच वेळ निघून गेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या समोरच्या रस्त्यावर जायचं आहे. आणि अशी जेटी आहे बघ. चला बघूया मग पुढचा प्रवास. आपली गाडी नाही रिवर्स द्यायला लागणार. अच्छा म्हणून आपल्या गाड्या गेल्याशिवाय तर मी कसं त्याला जेवण आला ताट भरून आणलं. मामाने काहीतरी आणले. येताना पण आपल्या ट्रॅफिक भेटेल, पटापट लवकर गेलो गाडीत बरं आहे. हे सकाळची फिरायला जातात ना. ती लोक आता मध्ये आलेली ना फिरायला इथं. विवेकच्या लहान होता दोन नव्हतं आला होता तो मग माझ्या हाताने तर हे केलं तर होत्या. दादाचा मग तुझ्या बिजा शांती आपण हे केली. दादाची अस्थि विसर्जन इथेच केले ना. पाऊस येतोय आणि हे कुठला अवकाळी पाऊस आहे. पूर्ण वाट लावून टाकली आहे पावसाने. आता चालूच झालं. आता काय बंद होणार आहे. आंबे संपले काय नाही. आता या टायमाला बघा आंबे घेऊन बारिश था. हरिहरेश्वर आहे की शिवरधनला आहे? शिवरधनला आहे ना. तिकडचं तो सापासाठी आहे ना मंदिर. बोलतात आई तिथं साप लावला ना, पहिली पायरी जरी चढले ना त्या मंदिराची की विष उतरून जातो. असं हा सोमजायचा. बरं आहे. हरिहरेश्वरला आम्ही फायनली पोहोचलो आहे. इथे भरपूर गर्दी आहे. अक्षरशः मी बघाल ना बाहेर गाडीची पार्किंगच नव्हती भेटत. आता आलो आहे. बघू शकतो अशा प्रकारे आहे सगळं. खास येण्याचं कारण म्हणजे बाबांना घेऊन यायचं होतं. तर आलं आहे जरा गुरुजींना भेटायचं आहे. मग बघू तिकडे मग सर्व दर्शन करून फटाफट निघायचं आहे मग केळशीला. चला हरिहरेश्वरनं दर्शन झालं आमचं. आता इथून निघतो आम्ही केळशीला. थोडं आतमध्ये व्हिडिओज काय फोटो घेता येत नव्हते त्यामुळे काय काढले नाही. बरेच गाड्या गर्दी होती. आता निघूया आपण पुढचा प्रवास बघूया. चला निघू. आता इथनं गाडी सुटतात. हां जेटीला पोचलो. 10 मिनटं लागले हरिहरेश्वरवरनं. 10 मिनटं पण कमी. हां बाबू मजा आली हरिहरेश्वरला. हां आता कुठे जायचं आहे? आजीच्या घरी वेलासला. हां हां काय खाणार? अशा प्रकारे
दोन्ही गाड्या आहेत. ही आपली इनोवा उद्या मुंबईला निघणार आहे. आम्ही 4 दिवसांनी नंतर निघू. आणि आपली ही कॉलेज गाडी बघा. गाडीच्या वरती ना एक आहे की आमच्या गाडीवरती दादा माझा लाडका श्री गजानन प्रसन्न छत्रपती शिवाजी महाराज. तसंच त्याप्रमाणे या गाडीवरती पण आपलंच तसंच आहे, श्री गजानन प्रसन्न दादा माझा लाडका. थोड्या मोठ्या अक्षरात आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. आम्ही अशा प्रकारे म्हणजे एक आमचं दादा म्हणजे मोठा भाऊ तो आमच्यामध्ये राहिला नाही, त्याच्यामुळे एक आठवण म्हणून दादा माझा लाडका म्हणून आम्ही ती नावं टाकले. अशा प्रत्येक कॉलेज गाडीला माझे हेच नावं होती. आणि त्या गाड्या आज बरेच माझे चांगल्या नातेवाईक आणि असो की एक मित्रमंडळी असो त्यांच्याकडे माझ्या दुसऱ्या कॉलेज गाड्या मी त्यांना विकल्यात आणि ही आता माझ्याकडे आहे. तर आता ह्याच्यानंतर एक गुड न्यूज आहे की आपली एक इनोवा अजून एक येणार आहे. तर त्यासाठी बघूया, मी विचार करतो कुठल्या कलरची मला जर समोर भेटली तर घेऊया. हे बघा आपली GT 560 रुपये तिकीट आहे. 8 जणांचे, 10 जणं गाडीत होते. 5-5 गाडीच्या हिशोबाने हे इथे आपलं बिल आहे 560 रुपये. तर हे अशा प्रकारे इथून आपल्याला त्या पलीकडे जाण्यासाठी 560 रुपयाचं तिकीट लागलं आहे. आपल्याला जायचं आहे परत तिथे वेलासला. वेलासवरनं तिथून पाठीमागून असं फिरून मग केळशी मार्गाला आपण तिथून जाऊ, साक्री मार्ग. हे अशा प्रकारे आहे. आता लाईन आहे आपली, नशीब 34-5वी गाडी नंबर आहे. अशा प्रकारे आहे. चला जेटी आली आहे आपली. आता लाईन लागली आहे आपल्या गाडीच्या पाठ. यांच्या नंतर आपली गाडी जाऊया. काळं व्हायला आलं आहे, 2 बाजूला जायचं आहे. गाडी लावूया आपली आणि आता निघूया मग. चला एक गाडी येते आता, त्यासाठी थांबताय की निघताय? झालं टाईम. अवकाळी पावसाने तर पूर्ण वाट लावून ठेवली. 3-4 दिवस झाले. तर आता चला जेटी निघाली आणि इथून सुटली. 5:30 झाले, 5:40 झालेत. अशा प्रकारे आपला प्रवास चालू झाला आहे जेटीचा. 560 रुपये म्हणजे येऊन जाऊन आमचे 1120 गेले. चला ठीक आहे, पैसा काय आज नाही उद्या पण कमवता येईल. पण जो काय फिरायचं आहे ते परत काही वेळ भेटणार नाही. म्हणूनच सांगतो फिरून घ्या मित्रांनो. काय आहे ना, जर आपण एखादी मुंबईला काम करताना खूप वैतागात असाल तर एकदा तरी कोकणामध्ये फिरून घ्या. फिरून या, म्हणजे तुमचं कोण असेल मित्रमंडळी तर त्यांच्यासोबत जा, फिरा, खूप मजा येईल. त्यासाठी तुम्हाला कोकणात यावं लागेल, अनुभव घ्यावा लागेल, तरच ते एन्जॉय करू शकाल. देवदर्शन आमचं झालं, आलो. आता काही 4-5 दिवस राहिलेत, मग त्यावेळी आपण पण मुंबईला निघू. 2 तारखेला आम्हाला ड्युटी जॉईन करायचं आहे. मग त्याच्यानंतर काय असेल आपलं काम चालू झालं ते सतत तसंच असेल. मग आता लवकर काय गावी यायला भेटणार नाही. हा एक घर मापणीसाठी काय कदाचित मला परत जूनच्या 8-9-10 तारखेला यावं लागणार आहे कदाचित परत 10 दिवसांनी. मग बघूया. त्यासाठी आता आपली तयारी असेल घराची, कशा प्रकारे आपण घर बांधणार आहेत त्या तो आर्किटेक्ट करायचं आहे आपल्याला. एकदा मापणी आल्यावर किती आपलं घराची जागा निघते त्या हिशोबाने आपण त्यानंतर आपल्या घराची मापणी करून आपलं घर बांधायला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर आर्किटेक्ट करूया. एक प्लॅन असेल तो, एक काय वेगळं आपल्या आयुष्याचं एक स्वप्नाचं खूप मोठा दिवस असेल. एक लग्न झालं आणि एक आता घराचं. खुश आहे मी, कारण का सर्व एक कामं टायमावर होत आहेत तर बरं वाटते. बघू ते येत असेल. आपण आता
बोटीमध्ये आहे. अशा प्रकारे बघा किती जण भरलेले आहेत. रस्ते तर दाखवत असतो तुम्हाला मी, पण असे प्रवास आहेत आमचे कोकणातले. MH यूट्यूबवर म्हणून चालू केलं आहे, पण जेवढं काही दाखवता येतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. ते व्हिडिओ पूर्ण बघा, खूप बरं वाटेल. असा प्रवास आहे आपला. चला भेटू, पुढचा प्रवास करूया आता.
अंशाजी तर आलोय वेलासला सासरवाडीला. हे सासरवाडीतलं घर. संध्याकाळ झाली आहे, आता आम्हाला निघायचं केलशीला. मग आता जास्त वेळ नाही गेलाय, पटापट निघतोय. बाबा पण आलेत 2 महिने वाटतं इथेच होते. आपले आंबे काढायचे होते. आलो हे असं आहे. चला म्हणजे सर्व हरिहरेश्वर, साक्री आणि वेलास हे असे तिन्ही एकत्र झाले फिरून. म्हणजे आता परत निघायचं आहे. हे लोक जाणार आहेत उद्या मुंबईला. तर आपण निघूया आता. आपल्या साखरीचं एक काम आहे परत, मग केलशीला. हां भेटू. चल बाय. जा सावकाश. खाऊ घेऊन जा जरा जास्त. पकडा 12 वाजता